हॅलो एस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या ए फॉर ॲग्रिकॉस या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससीने कालच्या तारखेमध्ये जे 3 नवीन बदल केलेले आहेत आणि ते तिन्ही बदल आपल्या परीक्षा पद्धती संबंधीचे आहेत. त्यामुळे हे तिन्ही बदल जाणून घेणं अगदी महत्त्वाचं आहे. या बदलांवरचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओची सुरुवात मी या कोटपासून करणार आहे. कोट काय आहे? चेंज इज द अनएव्हिटेबल, चेंज इज द इनएव्हिटेबल अँड चेंज इज द कॉन्स्टंट. आयुष्यामध्ये काय कॉन्स्टंट आहे? तुमच्या आयुष्यामध्ये काय कॉन्स्टंट आहे, निरंतर आहे? तर फक्त बदल. बदल हा निरंतर आहे आणि बदल हाच कायम आहे. जे तुम्ही 20 वर्षापूर्वी होतात ते तुम्ही आत्ता नाहीयेत. जे आत्ता असणार आहात तो पुढच्या 10 वर्षानंतर असणार नाहीयेत. सो दररोज दर मिनिटाला काही ना काही या जगामध्ये बदल होत असतो. निसर्गाचा बेसिक नियम म्हणजे काय असेल तर तो म्हणजे बदल आहे. बदल हा निसर्गाचा बेसिक नियम आहे. ओके. सो असाच महत्वाचा एक बदल एमपीएससीने केलेला आहे. एमपीएससीने मला असं वाटतं की कात टाकलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. या परीक्षा पद्धतीमधून ज्या ज्या अडचणी येत होत्या ऑफलाईनच्या परीक्षा अडचणीमधून पद्धतीमधून, त्या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी फार क्रांतिकारी निर्णय एमपीएससीने घेतलेला आहे. नेमका काय निर्णय आहे? त्या निर्णयाच्या पुढे आपल्यावर काय काय परिणाम होणार आहेत, आपल्या परीक्षा पद्धतीमध्ये काय परिणाम होणार आहेत, आपल्या अभ्यासावर आपण काय बदल करायला पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. बघा, सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो सगळ्यात मोठा जो निर्णय आहे, 3 महत्त्वाचे जे निर्णय आहेत त्यापैकी सगळ्यात मोठा निर्णय जो आहे, जी पूर्व परीक्षा आधी एकच व्हायची, फक्त एक जी पूर्व परीक्षा व्हायची, आता सगळ्याच म्हणजे क्लास 1 क्लास 2 साठी जी राज्यसेवा जी परीक्षा होती, ती राज्यसेवा ज्याला आपण म्हणतो ती राज्यसेवा असेल. याच्यामध्ये आपलं ॲग्री एमपीएससी पण येतं, ठीक आहे, याच्यामध्ये ॲग्री एमपीएससी पण येतं. त्यानंतर कंबाईन एक्झाम आपण ज्याला म्हणतो, कंबाईन एक्झाम जी आहे आणि ग्रुप सी ची एक्झाम जी आहे, ग्रुप सी ची एक्झाम आहे, या तिन्ही एक्झाम आधी वर्षभरातून फक्त एकदा व्हायच्या. आता एमपीएससीने काल काढलेल्या सर्क्युलरनुसार वर्षातून ह्या परीक्षा 2 वेळा होणार आहेत. ठीक आहे, प्रिलिम्स 2 वेळा होणार आहेत. ठीक आहे, आता ह्या तिन्ही परीक्षांच्या प्रिलिम्स काय म्हणतोय, फक्त प्रिलिम्स वर्षातून 2 वेळा होणार आहेत. मग मेन्सचं काय? तर मेन्स ही एकदाच होणार आहे. या 2 वेळा होणार आहे, याचा तुम्हाला फायदा काय होणार आहे? तर समजा ह्या दोन्ही परीक्षा ज्या आहेत, एक जानेवारीत होईल आणि दुसरी 3 ते 4 महिन्याच्या अंतराने म्हणजे एप्रिल मे जूनच्या दरम्यान होईल असा अंदाज आहे बरं का. सो या 3-4 महिन्याच्या अंतराने समजा जानेवारी मधली परीक्षा कोणी दिली आणि ती जर परीक्षा तुमची 1 मार्काने 2 मार्काने पॉईंटने काही जर हुकली तर काळजी करायचं कारण नाही. लगेच दुसरा अटेम्प्ट तुम्ही 3-4 महिन्यामध्ये देऊ शकता. आधी काय अडचण होती मुलांची? आधी ही अडचण होती की एकदा जर परीक्षा पॉईंट 25 ने जरी गेली तरी पूर्ण वर्षभर पुढच्या परीक्षेची वाट बघावं लागायचं. आता असं असणार नाही. पहिल्यांदा तुमची पहिली प्रिलिम्सची जी अटेम्प्ट आहे त्यामधून जर तुमचा निघला तर ठीक आहे, नाही निघला तर सेकंड अटेम्प्ट मध्ये तुम्हाला डबल चान्स मिळणार आहे त्याच वर्षामध्ये. आणि मेन्स जी आहे ही मेन्स मात्र एकच होणार आहे वर्षभरामध्ये. ठीक आहे, मेन्स ही एकच होणार आहे आणि त्या मेन्समध्ये पहिल्या अटेम्प्ट मध्ये दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये क्वालिफाय झालेले सगळे स्टुडंट असणार आहेत. सो यामुळे काय झालेलं आहे, मुलांना 1 वर्ष त्या परीक्षेची वाट बघण्याची गरज आता राहिलेली नाहीये. ठीक आहे, म्हणजे अभ्यासाचा जो टेम्पो आहे तो तुम्ही कंटिन्यू करू शकता आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये किंवा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तुम्ही एक्झाम काढू शकता. ठीक आहे, सो हा एक महत्त्वाचा बदल त्यांनी केलेला आहे. हा फक्त राज्यसेवा परीक्षा, कंबाईन परीक्षा आणि ग्रुप सी साठी आहे. ओके, चला आता याच्यात ॲग्रीच्या मुलांसाठी काय महत्त्वाचं, तर राज्यसेवेतून जे ॲग्री एमपीएससीची जाहिरात येते त्यासाठी हा नियम लागू होतो. ओके, ठीक आहे, वर्षातून 2 किंवा अधिक वेळा पूर्व परीक्षा ज्या आहेत त्या होणार आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा बदल जो केलाय तो सीबीटी. इथून पुढे ज्या पूर्व परीक्षा होणार आहेत त्या सीबीटी होणार आहेत, म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहेत. मी जवळपास जानेवारीमध्ये एक व्हिडिओ केला होता मेंटॉर स्टॉकमध्ये आणि त्यावेळी मी सांगितलं होतं की जर तुमच्या सगळ्यांची इच्छा असेल की सरळ सेवा भरती एमपीएससी कडे जावी तर एमपीएससीला फार मोठा निर्णय घ्यावा लागेल आणि कदाचित एमपीएससी ऑनलाईन कडे जाईल. हे माझं स्टेटमेंट होतं, आजही ते खरं ठरलंय. या बाबतीत मला खरंच आनंद आहे, कारण आपल्या सगळ्यांना आता कालपासून बऱ्याच जणांच्या मिक्स रिॲक्शन येते. काही जणांना वाटते खूप चांगले झाले, काही जणांना वाटते फार वाईट झाले. बरेच व्हिडिओ बरेच वेगवेगळ्या माध्यमातून सोशल मीडियाच्या वेगवेगळी चर्चा चालू आहे. परंतु माझं वैयक्तिक असं मत आहे, तुम्हाला असं वाटतं की परीक्षा एमपीएससीने घ्यावी कारण त्यामध्ये पारदर्शकता आहे आणि एमपीएससीला ऑलरेडी बाकीचा पण लोड आहे. राज्यसेवा आहे, कंबाईन आहे, ग्रुप सी आहे, बाकी टेक्निकल एक्झाम्स आहे, ज्युडिशियरी आहे, प्राध्यापकांची भरती आहे, आता काल परवा जी आली सर्जनची भरती आहे. या सगळ्या एक्झाम एमपीएससीला घ्यायच्या सगळ्यांना वाटते, आपल्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांना वाटते की एमपीएससीने घ्यावं. मग एमपीएससीला जर लोड होत असेल तर एमपीएससीला काही ना काही बदल करावे लागतील. हा, तर त्यांनी हा बदल जो केलाय कम्प्युटर बेस्ड टेस्टचा, तर हा साहजिक बदल आहे. जर त्यांना फार जास्त मॅनपॉवर वर
मॅन पॉवर जर त्यांचा वापर कमी करायचा असेल, हे सगळे त्यांचे रिसोर्सेस आहेत, जर आपल्या अपेक्षा जास्त असतील आणि त्यांच्याकडे रिसोर्सेस कमी पडत असतील तर त्यांना काही काही बदल करणं गरजेचं आहे. तर आपली जर अपेक्षा असेल एमपीएससीने घ्यावी तर त्यांचा हा बदल आपल्याला ऍक्सेप्ट करणं फार गरजेचं आहे. तर माझं सरळ सरळ म्हणणं आहे की मुलांनी हा जो बदल आहे हा ऍक्सेप्ट करावा. हा बदल का ऍक्सेप्ट नाही करत, बऱ्याच जणांचं असं म्हणणं आलं की यामध्ये नॉर्मलायझेशन होऊ शकतं आणि नॉर्मलायझेशन मध्ये बरेच बदल होऊ शकतात. तर याला एक सोल्युशन असं आहे की नॉर्मलायझेशन नेमकं प्रोसेस काय आहे, कशी आहे, ते कसं होणार आहे, हे सगळं एमपीएससीने क्लिअर करावं. आता क्लिअर करावं किंवा प्रत्येक परीक्षेच्या आधी क्लिअर करावं की बाबा शिफ्ट 1 मधल्या मुलांना एवढे मार्क, शिफ्ट 2 मधल्या मुलांना एवढे मार्क, डिफिकल्टी लेवल काय होती त्यानुसार प्रत्येक वेळी त्यांनी नॉर्मलायझेशनचा जो फॅक्टर आहे तो त्यांनी डिक्लेअर करावा. ठीक आहे. तर यामधून मुलांचं हे जे कन्फ्युजन आहे हे कन्फ्युजन दूर राहील आणि बाकी जसा कॉन्फिडन्स एमपीएससीवर राहील तसाच कॉन्फिडन्स एमपीएससीवर कंटिन्यू मध्ये राहील असं वाटतं. बाकी सीबीटी मध्ये मला कुठलाही घेण्यामध्ये अडचण वाटत नाही, कारण एमपीएससीचं नेमकं काम काय आहे, परीक्षा घेणं हे काम आहे. ठीक आहे. आणि सिलेक्शन करून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या हातात देणं एवढं काम आहे. तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की ही जी परीक्षा ऑनलाईन जर झाली तर टीसीएस कडे जाईल, कोणाकडेच जाणार नाही. कारण जशी आयबीपीएस एक वेगळी संस्था आहे, जशी टीसीएस एक वेगळी संस्था आहे, तशी एमपीएससी एक वेगळी संस्था आहे. एमपीएससीचं काम आयबीपीएसला कशाला देईल, ती एमपीएससीच करेल. फक्त फरक काय पडेल, तर फरक एवढाच होईल की जेव्हा तुम्हाला हॉल तिकीट आधी यायचे त्यावेळी कुठल्या तरी शाळेचा पत्ता त्यावर असायचा आणि आता कुठल्या तरी कॉलेजचा पत्ता असेल जिथे की तुम्हाला कम्प्युटर अवेलेबल असतील किंवा आयॉन डिजिटल झोन सारखे काही कम्प्युटर्सचे सेंटर असतील. ओके. आणि आयॉन डिजिटल झोन हे कुठेही टीसीएस कंपनीचं किंवा आयबीपीएस कंपनीचं नाहीये, ते आहे टाटा कंपनीचं. ओके. ठीक आहे. सो ह्या बऱ्याच गोष्टींवर, मुद्द्यांवर विद्यार्थ्यांना अर्ध ज्ञान आहे किंवा पूर्ण ज्ञान नाहीये किंवा कुठेतरी सोशल मीडियावर काहीतरी कोणतरी बोलतं आणि त्यामुळे कन्फ्युजन क्रिएट होतं. परंतु माझं वैयक्तिक मत आहे की कम्प्युटर बेस्ड टेस्टवर तुम्हाला जावं लागेल, ही काळाची गरज आहे. यामधून बऱ्याच अंशी एमपीएससीचा खर्च सुद्धा वाचणार आहे आणि वेळ सुद्धा वाचणार आहे विद्यार्थ्यांचा. ठीक आहे. ओके. जर तुम्हाला हा निर्णय आवडला असेल की त्यांनी 2 वेळा परीक्षा घ्यावी, तर तुम्हाला हा निर्णय सुद्धा आवडूनच घ्यावा लागेल. ठीक आहे. तुम्हाला जिभेला चव पण आली पाहिजेत आणि भाजीत मसाला पण नाही पाहिजेत असं शक्य नाही. भाजीत मसाला येणार आणि जिभेला चव तेव्हाच येणार. मग जिभेचे चोचले पुढे थोडेफार टोचलेच, तर ते थोडं सहन करावंच लागतं. ठीक आहे. ओके. तर आता हा महत्वाचे 2 बदल झाले. तिसरा महत्वाचा बदल काय, तर मुख्य परीक्षेच्या बाबतीत आहे. मुख्य परीक्षेमध्ये त्यांनी ऑप्शनल सब्जेक्ट काही दिवसांपूर्वीच आणला होता. हा आधीपासूनचा निर्णय नाही. हा 2016-17 पासून हा नियम होता की ऑप्शनल सब्जेक्ट त्यांनी दिला होता. परंतु हा ऑप्शनल सब्जेक्ट सुद्धा आता इथून पुढे काढून टाकला जाणार आहे किंवा ऑप्शनल सब्जेक्ट सुद्धा मेन्स मध्ये असणार नाही. तर त्याचा आता हे जे सगळे निर्णय घेतलेले ते तीनही निर्णय कुठला कुठला, ट्वाइस प्रिलिम्सचा, प्रिलिम्स 2 वेळा होणार त्याचा, सीबीटीचा आणि मेन्स मधले ऑप्शनलचा. ठीक आहे. मेन्स मध्ये ऑप्शनलचा. हे तिन्ही निर्णय काल झालेले आहेत आणि अत्यंत महत्वाचे आणि पुढच्या आपल्या एक्झामला अभ्यासाला दिशा देणारे हे निर्णय आहेत. सगळ्यांनी फार कान उघडे ठेवून ऐका. या सगळ्या निर्णयांमागचे उद्दिष्ट होतं की विद्यार्थ्यांवरचा ताण हलका करणे, ताण कमी करणे. ओके. तर आता याच्यामधून काय होणार आहे, वर्षभरात जी सलग तुम्ही 365 दिवस तयारी करायची ती आता तुम्हाला तशीच कंटिन्यू ठेवायची, पण त्याच एका वर्षामध्ये तुम्हाला एक संधी भेटायची, तिथं आता तुम्हाला 2 संधी भेटणार आहेत. ठीक आहे. तर हा फार महत्वाचा निर्णय तुमच्यासाठी झालेला आहे. ठीक आहे. याच्यामधून नॉर्मलायझेशन जे आहे ते नॉर्मलायझेशन बोललो की कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल आणि त्यामधून वेगवेगळ्या शिफ्टमध्ये जर पेपर झाले तर नॉर्मलायझेशन पद्धत होईल आणि एकाच परीक्षेमधून पात्र झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी एंट्री दिली जाईल. बरं, आता ही जी सीबीटी आहे ही फक्त प्रिलिम्सच्या बाबतीत बोललेली आहे बरं का त्यांनी. सीबीटीची जी गोष्ट आहे ती फक्त प्रिलिम्सच्या बाबतीत बोललेली आहे, मेन्सच्या बाबतीत बोललेली नाही. त्यामुळे आता त्याच्यात पुन्हा काही गैरअर्थ काढू नका. मेन्स पण सीबीटी वगैरे होणार नाही. ठीक आहे. कारण मेन्समध्ये सध्या एसे रायटिंग वगैरे सारखे पेपर आहेत, तर त्या अनुषंगाने मेन्स ही आत्ताच सीबीटी होणं शक्य वाटत नाही. बरं, हा जो निर्णय घेतला हा अचानक घेतला का तर नाही. एमपीएससीची फार मोठी अभ्यासगट बसलेला होता, उपसमिती होती, समिती होती, यांच्या अनेक मिटिंग झाल्यात. बरेच दिवसांपासून हा विषय त्यांच्या चर्चेला होता, कारण प्रत्येकाची अपेक्षा वाढत होती. एमपीएससीचं काम खूप चांगलं आहे, त्यांनी सरळ सेवा घ्यावं, ही परीक्षा घ्यावं, ती परीक्षा घ्यावं, आणि अशा अनुषंगाने एमपीएससीचा जर लोड वाढत असेल तर याला सोल्युशन काय? सोल्युशन त्यांनी ह्या बाकी सगळ्या राज्यांचं पाहिलं. पंजाब, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा या सगळ्या राज्यांमध्ये त्यांनी पाहिलं की तिथले पब्लिक सर्व्हिस कमिशन्स कसे काम करतात आणि त्यानुसार आपली सुद्धा पीएससी आपल्याला काही बदल करता येतील काय, ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी विचार करून हे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. आता त्यांनी जो ऑप्शनल विषय जो आहे तो कॅन्सल केलाय, जो तिसरा आणि महत्वाचा निर्णय आहे. राज्यसेवेच्या परीक्षेमधून ऑप्शनल विषय कॅन्सल केलाय, पण बाकी काही बदल केलाय तर बाकी काहीच बदल केलेला नाहीये. बघा, आधी जो पेपर 1 होता मराठीचा तो ऍज इट इज असणार आहे. पेपर 2 इंग्रजीचा होता तो ऍज इट इज असणार आहे. ठीक आहे. 300 मार्काचा तो पेपर असायचा. 25% त्याला
कंपल्सरी असायचे मार्क्स. ठीक आहे. निबंधाचा पेपर 250 मार्काचा आणि सामान्य अध्ययनाचा पेपर 1, पेपर 2, पेपर 3 आणि पेपर 4 असे 250 मार्काचे सगळे पेपर आधी जसे होते तसेच पुढे पण कंटिन्यू राहणार आहेत. आणि फक्त वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनलचे जे तुमचे 250 दोन प्रश्न 2 पेपर यायचे ते तुम्हाला आता येणार नाहीत. तर एकूणच सांगायचं काय आहे तर इथं हे जे बदल आहेत हे 2027 पासून आहेत बरं का. 2027च्या परीक्षेपासून आहेत. बघा यामध्ये फक्त फरक काय झाला, इथं जो तुमचा ऑप्शनल असायचा तो ऑप्शनल फक्त उडालेला आहे. ऑप्शनल 250 2 उडालेत म्हणजे 500 मार्क तुमचे कमी झाले. ठीक आहे. ओके. आधी 2025 मार्काची पूर्ण मुलाखत धरून 2025 मार्काची पूर्ण राज्यसेवा असायची. तर आता इथून पुढे राज्यसेवेचे मुख्य ही 1525 मार्काची असणार आहे. म्हणजे 500 मार्क तुमचे कमी झालेले आहे. टोटल मार्क्स 1525 यापैकी तुम्हाला इन्क्लुडिंग मुलाखत आहे, इन्क्लुडिंग मुलाखत यापैकी तुम्हाला जितके पडतील त्यानुसार तुमचे मेरिट लागेल. ओके ठीक आहे. चलो, तर हा महत्वाचा बदल होता. बरं, याच्यामध्ये आणखीन काही परीक्षा आहेत ज्या परीक्षांमध्ये बिलकुल बदल झालेला नाही. जसं की त्यामध्ये महाराष्ट्र वनसेवा आहे ज्याला आपण फॉरेस्ट्री म्हणतो, स्थापत्य किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग वगैरे त्यांचे मेन्स आहेत, MES ज्याला म्हणतो. ठीक आहे. ऍग्रिकल्चर आपली ऍग्री एमपीएससी आहे, अन्न व औषध प्रशासन सेवा असेल, निरीक्षक वैधमापनशास्त्र असेल, या सगळ्या ज्या परीक्षा आहेत या टेक्निकल परीक्षा आहेत. या टेक्निकल परीक्षा असल्यामुळे यांच्या मेन्सला काही धक्का लागलेला नाही. राज्यसेवेच्या मेन्समध्ये फक्त ऑप्शनल गेलेला आहे. या मेन्समध्ये ऑलरेडी ऑप्शनल नव्हताच. या मेन्समध्ये फक्त या विषयाचे प्रश्न यायचे. जसं ऍग्री एमपीएससी मध्ये कुठलाही ऑप्शनल नव्हता. कंटिन्यू मध्ये एक पेपर असायचा, पेपर 1, पेपर 2. ठीक आहे. सो यांच्या मेन्स ऍज इट इज असणार आहेत. बाकी 2027 कडे ह्या जे सगळे बदल आहेत हे सगळे 2027 पासून होणार आहेत. त्यामुळे असं म्हणायला काही हरकत नाही की 2027 मध्ये एमपीएससीचा लोड वाढणार आहे. परंतु या लोड सोबतच त्यांनी त्यांची कात सुद्धा टाकण्याचं ठरवलेलं आहे. यासोबत एमपीएससीने जे काही बदल केलेले आहेत ते मुलांनी, असं मला वाटतं की कुठलीही शंका मनात न बाळगता, एमपीएससीने आतापर्यंत गोरगरिबांच्या मुलांना खूप चांगली संधी दिलेली आहे. झोपडीतल्या मुलांना क्लास 1 अधिकारी केलेला आहे. तसंच ते इथून पुढे सुद्धा करतील. आणि त्यांनी हे जे बदल केले हे जर आपण शांत डोक्याने विचार केला तर यामध्ये बऱ्यापैकी रिसोर्सेस हे एमपीएससीचे वाचणार आहेत आणि कदाचित आपल्यालाही याची खूप मोठी मदत होणार आहे. आपला वेळ किंवा ड्युरेशन जे आयुक्तांनी सांगितलेले की एका परीक्षेचा 8 महिन्यामध्ये आम्ही निकाल लावण्याच्या प्रयत्नात आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर हे बदल आपल्याला ऍक्सेप्ट करणं फार गरजेचं आहे. जर तुम्हाला 8 महिन्यात एका परीक्षेचा निकाल पाहिजे असेल तर तुम्हाला हे सगळे बदल ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. नाहीतर मग ऑफलाईनने मग पुन्हा त्याच गोष्टी डबल येतात ज्याच्यातून 12-12 महिने 15-15 महिने जॉईनिंग भेटत नाही. ठीक आहे. सो मला असं वाटतं की एमपीएससीने केलेले हे बदल अगदी योग्य आहेत आणि विद्यार्थ्यांनी शांत डोक्याने हे बदल ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. कुठलीही साशंकता मनात न ठेवता. ठीक आहे. एमपीएससीवर काल जसा तुम्ही विश्वास ठेवला तसा जर तुम्ही आजही विश्वास ठेवला तर नक्कीच एमपीएससी ही तुमच्यासाठी खूप मोठी चांगली संधी 2027 मध्ये घेऊन येईल, यात काही शंका नाही. पण सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. ज्या विद्यार्थ्यांना काही कन्फ्युजन असतील त्यांनी कमेंटमध्ये टाका. त्या प्रत्येक कन्फ्युजनचं आपण उत्तर देऊच या आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.